श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृश्चिक राशींच्या जातकांनो. आता तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परीक्षेची आणि विजयाची वेळ आली आहे. त्यामुळे अत्यंत सावध व्हा. येत्या 20 एप्रिल ते 30 एप्रिल या 10 दिवसांच्या विशेष कालखंडात तुमच्या नशिबात अशा 10 प्रचंड मोठ्या घटना घडणार आहेत, ज्या खुद्द विधात्याने म्हणजेच ब्रह्मदेवाने स्वतःच्या दिव्य लेखणीने लिहिले आहेत. ही केवळ ग्रहांची साधी चाल नाही, तर तुमच्या आयुष्यातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी, अद्भुत आणि काहीशी भयानक उलथापालथ ठरणार आहे, जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. विधात्याच्या लेखणीतून उतरलेला हा काळ तुमच्यासाठी भाग्योदयाची सुवर्ण संधी घेऊन येईल की संघर्षाचे एखादे वादळ, हे पूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय आता एक पावली पुढे टाकू नका. वृश्चिक राशींच्या जातक मित्रांनो, नियतीने तुमच्या सभोवताली आता असं काही चमत्कारी सापडा रचला आहे की ज्यामध्ये तुमच्या आयुष्यातील अनेक जुनी दडलेली गुपिते आणि रहस्य जगासमोर उघड होणार आहेत. या 10 दिवसात तुमच्यासोबत अशा काही अनाकलनीय गोष्टी घडतील, ज्या पाहून आधुनिक विज्ञानालाही घाम फुटेल आणि तर्कशास्त्र तिथे थिटे पडेल. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता अशा प्रबळ आणि आक्रमक स्थितीमध्ये प्रवेश करत आहे, ज्याचा प्रभाव सिंह राशीच्या सूर्यदेवाप्रमाणे तेजस्वी असेल. जिथे तो तुमच्या पराक्रमाला, बुद्धीला आणि नशिबाला एका अशा नवीन वळणावर नेऊन ठेवणार आहे, जिथून मागे वळून पाहण्याची गरज उरणार नाही. ही महाउलथापालथ तुम्हाला शून्यातून नवीन विश्व निर्माण करण्याची आणि तुमची हरवलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याची मोठी संधी देणार आहे. ब्रह्मदेवाच्या या 10 अतिमहत्त्वाच्या निर्णयापैकी एक निर्णय तुमच्या ढासळलेल्या आर्थिक स्थितीला पूर्णपणे पालटून टाकेल, तर दुसरा निर्णय तुमच्या टपून बसलेल्या शत्रूंचा मुळासकट नायनाट करेल. म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा, कारण यातील प्रत्येक शब्द तुमच्या भविष्यासाठी सोन्यासारखा महत्त्वाचा आहे. जर तुम्ही या 10 दिवसातील दैवी संकेताकडे दुर्लक्ष केले, तर लक्षात ठेवा की नशिबाने दिलेली ही सर्वात मोठी आणि कदाचित शेवटची संधी तुमच्या हातातून कायमची नसू शकते. 20 एप्रिलच्या मंगलमयी सूर्योदयासोबतच तुमच्या आयुष्यात ब्रह्मांडातील अशा काही शक्तिशाली लहरी आणि लहरींचा प्रभाव प्रवेश करेल, ज्या तुमच्यातील सुप्त शक्तींना आणि आत्म्याला जागृत करतील. गुरुजी म्हणतात, वृश्चिक राशींच्या जातकांनो, मी गेल्या कित्येक वर्षापासून ग्रहांचा अभ्यास करतो आहे, पण असा दुर्मिळ ग्रहयोग मी माझ्या आयुष्यात फारच क्वचित पाहिला आहे. हा केवळ एक राशी भविष्य नाही, तर हे स्वतः ब्रह्मांडाने तुमच्यासाठी आखलेले एक दिव्य चक्र आहे. जे लोक या संकेताकडे डोळसपणे पाहतात, त्यांचे नशीब झपाट्याने बदलते. हे मी माझ्या असंख्य शिष्यांच्या अनुभवातून सांगतो. मंगळाची ही स्थिती तुम्हाला आत्मविश्वास आणि धाडस देणारी आहे, त्यामुळे घाबरू नका, उलट या लाटेवर स्वार व्हा. जो माणूस या काळात सजग राहतो आणि उपाय करतो, त्याचे जीवन खऱ्या अर्थाने सोन्यासारखे होते. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या त्या 10 घटनांपैकी पहिली मुख्य घटना म्हणजे तुमच्या आत्मविश्वासात होणारी अचानक आणि प्रचंड मोठी वाढ असेल. गेल्या अनेक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून तुम्ही ज्या अनामिक भीतीखाली किंवा दबावाखाली जगत होता, ती भीती आता एका अकालनीय दैवी शक्तीमुळे क्षणात नष्ट व्हायला सुरुवात होईल. त्यासोबतच वृश्चिक राशीचे जातक या 10 दिवसांच्या सुरुवातीलाच तुम्हाला असे काही अनुभव येतील, जे तुम्हाला भविष्यातील मोठ्या बदलाची पूर्वसूचना किंवा संकेत देतील. तुमच्या स्वप्नांमध्ये किंवा तुमच्या सभोवतालच्या दैनंदिन घटनांमध्ये तुम्हाला काही विशिष्ट अंक किंवा लाल केशरी रंगाचे संकेत वारंवार दिसू लागतील. हे संकेत स्वतः विधात्याने तुमच्यासाठी पाठवलेले गुप्त संदेश आहेत, जे तुम्हाला येणाऱ्या मोठ्या क्रांतीसाठी तयार राहण्यास सांगत आहेत. आता वेळ आली आहे जुन्या नकारात्मक विचारांना आणि नैराश्याला कायमची चितांजली देण्याची. ग्रहांची ही नवीन आणि दुर्मिळ युती तुमच्या राशीला एका अशा संरक्षणात्मक दैवी कवचात घेणार आहे, जिथे तुमचे वाईट इच्छिणाऱ्यांचे सर्व डावपेच आता त्यांच्यावरच उलटतील आणि ते स्वतःच्याच जाळ्यात अडकतील. विधात्याने ठरवलेली ही उलथापालथ तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी आणि तुम्हाला एखाद्या शुद्ध सोन्यासारखे चकाकण्यासाठी येत आहे. गुरुजी म्हणतात, पहा मित्रांनो, गुप्त शत्रू हे नेहमीच आपल्या सर्वात जवळच्या माणसामध्ये लपलेले असतात आणि वृश्चिक राशींच्या जातकांना तर हे विशेषतः समजून घेणे गरजेचे आहे.
या 10 दिवसात तुमच्या स्वामी मंगळ इतका तेजस्वी होईल की कोणाचेही खरे रूप तुमच्यापासून लपून राहणार नाही. मी माझ्या दीर्घ अनुभवातून सांगतो की या काळात जे लोक तुमच्याशी वेगळे वागतील त्यांच्यापासून लगेच सावध व्हा. विश्वास द्या फक्त त्यांना ज्यांनी संकट काळात तुमची साथ दिली आहे. आणि एक गोष्ट कधीही विसरू नका, शनी महाराज न्यायाची देवता आहेत. ते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात, मग तो शत्रू असो वा मित्र. त्यासोबतच वृश्चिक राशींच्या जातकांनो, विधात्याच्या 10 घटनांपैकी दुसरी सर्वात मोठी घटना आहे ती म्हणजे तुमच्या गुप्त शत्रूचा होणारा पर्दाफाश. जे लोक तुमच्यासमोर गोड बोलून तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम सतत करत होते त्यांचे खरे आणि भयानक चेहरे या 10 दिवसात तुमच्यासमोर स्पष्टपणे येतील. ही मोठी उलथापालट तुम्हाला आयुष्यात कोणावर आंधळा विश्वास ठेवावा आणि कोणापासून कायमचे दूर राहावे याचे कडू पण अत्यंत सत्यदर्शन घडवून देईल. या काळात न्यायाची देवता शनी आणि तुमचा स्वामी मंगळ तुमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणार आहेत. जर तुमचे कोर्ट कचेरीमध्ये काही जुने वाद प्रलंबित असतील किंवा ऑफिसमध्ये तुमच्या विरुद्ध काही छुपे कट कारस्थान सुरू असेल तर ब्रह्मदेवाच्या लेखणीतून निघणारा निकाल तुमच्याच बाजूने लागेल. तुमची बुद्धी आता इतकी तल्लख आणि तीक्ष्ण होईल की तुम्ही शत्रूच्या प्रत्येक चालीला चोख प्रत्युत्तर द्याल आणि त्यांना तुमच्यासमोर गुडघे टेकवण्यास भाग पाडाल. वृश्चिक राशींच्या जातकांनो, हा काळ तुमच्या खऱ्या विजयाचा काळ आहे. ज्या लोकांनी तुम्हाला आजवर कमी लेखले, ज्यांनी तुमचा अपमान केला, तेच लोक आता तुमच्या प्रगतीचे आणि धैर्याचे कौतुक करताना दिसतील. ही उलथापालट तुम्हाला केवळ समाजात मान सन्मान देणार नाही तर तुमच्या मनातील असुरक्षिततेची जुनी भावना देखील कायमची संपवून टाकेल. स्वतःच्या क्षमतेवर आणि मनगटावर पूर्ण विश्वास ठेवा मित्रांनो, कारण विधाता आता स्वतः तुमच्या विजयाचे सारथ्य करत आहे. वृश्चिक राशींच्या जातक, 20 ते 30 एप्रिल दरम्यानची तिसरी सर्वात मोठी घटना तुमच्या आर्थिक नशिबाचे जुने गंजलेले टाळे उघडणारी ठरणार आहे. ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबात या 10 दिवसाच्या काळात अक्षय धनलाभाचा विशेष योग लिहिला आहे. अचानक अशा अज्ञात मार्गाने पैसा तुमच्याकडे येईल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ही मोठी उलथापालट तुमच्या गरिबीच्या रेषा कायमच्या पुसून टाकण्यासाठी आता सज्ज झाली आहे. जुन्या गुंतवणुकीतून मिळणारा अपेक्षेपेक्षा मोठा परतावा किंवा रखडलेले बुडीत निघालेले जुने पैसे अचानक तुमच्या हातात येतील आणि व्यवसायातील आयुष्यातील सर्वात मोठी डील फायनल होईल, ज्यामुळे तुमच्या संपत्तीत प्रचंड मोठी वाढ होईल. मंगळ आणि सूर्याच्या युतीमुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा असा काही प्रवेश होईल की तुमच्या तिजोरीतील जागा अपुरी पडू लागेल आणि ऐश्वर्य नांदू लागेल. हा काळ तुम्हाला आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र आणि समर्थ बनवण्यासाठी आला आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, ही वेळ चैनीच्या वस्तू खरेदी करण्याची किंवा तुमची जुनी न फिटणारी कर्ज फेडण्याची आहे. विधात्याने ठरवल्यानुसार या 10 दिवसात तुम्ही जे काही धाडसी आर्थिक निर्णय घ्याल ते दीर्घकाळ तुम्हाला प्रचंड मोठा फायदा मिळवून देतील. पण एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, हे धन येताना त्याचा योग्य विनियोग करा आणि कोणालाही फसवू नका, कारण ही ईश्वरी देणगी तुमच्या भविष्यातील स्थैर्यासाठी दिली गेली आहे. गुरुजी म्हणतात, धनलाभाच्या बाबतीत मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. पैसे येणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच तो टिकवणे महत्त्वाचे आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, या काळात तुमच्याकडे पैशाच्या अनेक संधी येतील, पण घाईघाईने कोणत्याही जाळ्यात अडकू नका. मंगळाची ऊर्जा तुम्हाला धाडसी बनवते, पण त्याचवेळी विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमताही वाढवते. जे लोक या काळात तुम्हाला झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवतील त्यांच्यापासून सावध राहा. लक्ष्मी नेहमी कष्टाळू आणि प्रामाणिक माणसाच्या घरी स्थायी होते, हे कधीही विसरू नका. त्यासोबतच चौथी मोठी घटना तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे. जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून एखाद्या जुन्या शारीरिक आजाराने किंवा मानसिक तणावाच्या वेळंघाने त्रस्त असाल तर या 10 दिवसात तुम्हाला त्यातून कायमची मुक्ती मिळेल. ही मोठी उलथापालट तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला नवीन चैतन्य आणि ऊर्जा देईल, ज्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा तरुण, उत्साही आणि ताजेतवाने वाटू लागेल. वृश्चिक राशींच्या जातक, तुमच्या मनावर असलेले नैराश्याचे आणि काळोखाचे सावट आता दूर होऊ लागेल. आध्यात्मिक शक्तीच्या मदतीने तुम्हाला अशी अद्भुत मानसिक शांती मिळेल जी तुम्ही अनेक वर्षापासून वणवण शोधत होता. ध्यानधारणा आणि प्रार्थनेच्या माध्यमातून तुम्हाला ईश्वरी शक्तीची थेट संपर्क साधल्याचा भास होईल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आणि सात्विकता येईल.
ही तुमची मानसिक पुनर्जन्म होण्याची वेळ आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, हे विधाता तुम्हाला या 10 दिवसात प्रकर्षाने पटवून देईल. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या आणि राहणीमानाच्या सवयीमध्ये अचानक सकारात्मक बदल करावासा वाटेल, जो तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी अत्यंत हिताचा असेल. या काळात होणारी ही उलथापालथ तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या इतके मजबूत करेल की तुम्ही आयुष्यातील भविष्यातील कोणत्याही मोठ्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सदैव सज्ज व्हाल. वृश्चिक राशींच्या जातक, विधात्याने लिहिलेल्या या 10 घटनांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि येणाऱ्या संकटापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला 2 गुप्त उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. पहिला उपाय म्हणजे लाल रंगाचा जास्तीत जास्त वापर करणे किंवा तांब्याचे काहीतरी जवळ ठेवणे. कारण मंगळ हा तुमच्या राशीचा स्वामी आहे, म्हणून या 10 दिवसात गरिबांना गूळ शेंगदाणे किंवा मसूर डाळ दान करा. या छोट्याशा कृतीमुळे तुमच्या मार्गातील मोठे अडथळे क्षणात दूर होतील. दुसरा उपाय म्हणजे मंत्राची अपाट शक्ती. दररोज सकाळी ओम अंगारकाय नमः किंवा संध्याकाळी ओम हनुमंते नमः या मंत्राचे 108 वेळा जप करा. विधात्याच्या विधानानुसार हे मंत्र तुमच्या सभोवताली एक अभेद्य आणि दिव्य असे कवच तयार करतील, ज्यामुळे बाहेरील कोणतीही नकारात्मक ऊर्जा, करणी बाधा किंवा नजरदोष तुमच्या प्रगतीत बाधा आणू शकणार नाही. हा उपाय तुमच्या भाग्याची बंद दारे उघडण्याची मास्टर की आहे. मित्रांनो, त्यासोबतच हे उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि विधात्यावर अढळ विश्वास ठेवा. गुरुजी म्हणतात, मित्रांनो, हे उपाय मी स्वतः माझ्या साधनेत वर्षानुवर्षे अनुभवले आहेत आणि माझ्या हजारो शिष्यांनी त्यांचे फळ प्राप्त केले आहे. मंत्राची शक्ती ही केवळ शब्द नाही, तर ती एक दिव्य कंपनी आहेत, जे तुमच्या आत्म्याला ईश्वराशी जोडतात. पण लक्षात ठेवा, उपाय करताना मन शुद्ध असणे सर्वात महत्त्वाचे आहे. कोणाबद्दलही मनात वाईट विचार ठेवू नका. जे तुमचे वाईट करतात त्यांच्यासाठीही मनात करुणा ठेवा, कारण तुमच्या चांगुलपणाचेच कवच तुम्हाला सर्वात जास्त सुरक्षित ठेवते. श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांवर सदैव राहोत. तुमचे जीवन सुखी, समृद्ध आणि निरोगी हो. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे ईश्वरी शक्तीला समर्पित करता, तेव्हा नशिबाची ही उलथापालथसुद्धा तुमच्यासाठी वरदान ठरत असते. हे 10 दिवस तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळाची नांदी आहेत. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक, संयमाने व आत्मविश्वासाने टाका. वृश्चिक राशींच्या जातक, विधात्याने तुमच्यासाठी जे काही लिहून ठेवले आहे ते आता प्रत्यक्ष घडायला सुरुवात झाली आहे. जर तुमच्या आराध्य देवतावर आणि बजरंगबलीवर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये जे बजरंगबली किंवा श्री स्वामी समर्थ कृपा करा असे नक्की लिहा, जेणेकरून ईश्वरी आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. आणि हो, या 10 दिवसातील प्रत्येक मिनिटाच्या अपडेटसाठी आणि पुढच्या मोठ्या संकेतासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा संदेश तुमच्यासाठी यापेक्षाही क्रांतिकारक असू शकतो. धन्यवाद. तुमचा काळ शुभ असो.